नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. एक प्रचंड मोठी बातमी येते अमेरिकेतून. जे जगभरातले नेते करू शकले नाहीत ते अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं करून दाखवलंय. प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पला त्यांची लिमिट काय, त्यांची पॉवर काय नाहीये, म्हणजे सोप्या मराठीत त्यांची जागा दाखवून दिली आहे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं. कुठल्या बेसिसवर जगभरातल्या देशांना एवढे टेरिफ्स लावलेत, कुठल्या अधिकारात हे लावलेत, असे प्रश्न धाडधाड विचारत डोनाल्ड ट्रम्पची बोलती बंद केली आहे सुप्रीम कोर्टानं. ट्रम्पनं मागच्या वर्षी संपूर्ण जगावर लिबरेशन डे टेरिफ्स लावले होते. ते सुप्रीम कोर्टानं इल्लीगल ठरवलेले आहेत, बेकायदेशीर ठरवलेले आहेत. वाटेल त्या टेरिफ्सचा निर्णय अमेरिकन सुप्रीम कोर्टानं आता रद्द केलेला आहे. जगावर वाटेल ते टेरिफ्स लावून जगाला आपलं गुलाम करण्याच्या तयारीत असलेल्या ट्रम्पला सुप्रीम कोर्टानं मेजर झटका दिलेला आहे. इंटरनॅशनल इमर्जन्सीज इकॉनॉमिक पॉवर ॲक्ट या कायद्याखाली ट्रम्पनं हे वाटेल त्या अमाऊंटचे रेसिप्रोकल टेरिफ्स अनेक देशांवर मागच्या वर्षी लावले होते. तुम्हाला आठवत असेल तर भारतावर सुद्धा 50% रेसिप्रोकल टेरिफ्स यावेळेस लागले होते. 6-3 अशा बहुमतानं सुप्रीम कोर्टानं खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय. काय होता खालच्या न्यायालयाचा निर्णय? की नॅशनल इमर्जन्सीज कायद्याखाली ट्रम्प यांनी बेकायदेशीररित्या जे टेरिफ्स लावलेत ते टेरिफ्स योग्य नाहीयेत असा निर्णय होता खालच्या न्यायालयाचा, जो आता सुप्रीम कोर्टानं कॅरी फॉरवर्ड केला आणि त्याच्यावर शिक्का मारलाय. म्हणजेच सुप्रीम कोर्टानं हे म्हटलंय की 1977 मधला हा जो कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ॲक्ट. या कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना एकतर्फी टेरिफ्स लावण्याचा अधिकार नाही आहे. हे लिबरेशन डे टेरिफ्स इल्लीगल आहेत अशी ऑर्डर सुप्रीम कोर्टानं काढल्यामुळे ते तातडीनं ट्रम्प प्रशासनाला विदिन फ्यू आवर्स रद्द करायला लागले, कारण ते इफेक्टिव्ह इमिडिएटली होते. आणि या ऑर्डरमुळे सगळ्या देशांवर जे टेरिफ्स लागले होते ते विदिन फ्यू आवर्स रद्द झाले. बट ट्रम्प बिंग ट्रम्प, आता एवढी थोबाडीत सुप्रीम कोर्टानं मारल्यानंतर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प शांत बसणार आहेत का? नाही बसणार आहे. तसे ते नेतेच नाही आहेत, कारण त्यांना ते पटतच नाही. डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये राहतात पण ते त्यांच्या धनीमनी कुठेही नसतं. काय म्हटलं माहिती आहे ट्रम्प? सुप्रीम कोर्टाच्या जजेसना, सुप्रीम कोर्टाला म्हणतात डिसलॉयल आहे, अक्षरशः देशद्रोही आहे. इथपर्यंत बोलण्यापर्यंत ट्रम्पची मजर गेली, कारण सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन नंतर ट्रम्पनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये इतक्या प्रचंड आगपाखड केली, इतकी प्रचंड चिडचिड केली आणि त्यानंतर ट्रम्प यांनी त्यातनं पळवाट काढली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर काही तासातच ट्रम्पनं नवीन कार्यकारी आदेशावर सही केली आणि सगळ्या आयातींवर, सगळ्या इम्पोर्ट्सवर पुन्हा 10% टेरिफ्स लावले. पण यावेळेला त्यांनी कायदा वेगळा वापरला. त्यांनी यावेळेला कायद्याचा आधार घेतला 1974च्या ट्रेड ॲक्टमधला सेक्शन 122. आता या कायद्याबद्दल मी क्विक सांगते. हा कायदा ट्रेड इम्बॅलन्स टाळण्यासाठी टेम्पररी टेरिफ लावण्याची परवानगी देतो. टेम्पररी शब्द लक्षात घ्या, 150 दिवसांसाठीच ही परवानगी आहे. म्हणजे साधारण ऑन अन ॲव्हरेज 5 महिन्यानंतर अमेरिकेची संसद, म्हणजे याला काँग्रेस म्हणतात, हे टेरिफ रद्द करू शकते. म्हणजे आत्ता ट्रम्पनी तात्पुरती पळवाट काढली आहे, पण काही दिवसात काँग्रेसच्या हातात आहे सगळं काय करायचं पुढे जगावरच्या या इम्पोर्ट केलेल्या टेरिफ्सचं. मोठा झटका आहे ना ट्रम्पला. म्हणजे पॉलिटिकली ते आहेच आहे, पण पर्सनली पण आहे. ट्रम्पच्या साम्राज्यवादाच्या वृत्तीला झटका आहे हा. याचे इमिडिएट इफेक्ट्स काय होतात मी पटकन पॉइंटर्समध्ये सांगते. पॉईंट नंबर 1, सगळ्या देशांना जे 10% किंवा त्याच्यापेक्षा जास्त रेसिप्रोकल टेरिफ्स लावले होते ते आधी ऑर्डरमुळे कट झाले, रद्द झाले. पण ट्रम्पनं पुन्हा एक ऑर्डर काढली दुसऱ्या कायद्याखाली, पुन्हा 10% टेरिफ लावले, पण जास्त नाही लावले. म्हणजे ज्या देशांवर 10%पेक्षा जास्त रेसिप्रोकल टेरिफ्स लावले होते ते मात्र खाली आले 10%. या निर्णयाचा अर्थ असा पण होतो की टॅरिफ भरलेल्या उद्योगांना अमेरिकन सरकारला आता रिफंड द्यायला लागणार आहे. जवळपास 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत ही अमाऊंट असू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण ही परतफेड किंवा हा रिफंड नेमका कसा होईल हे अजून सांगितलं गेलं नाही आहे. ही स्पष्टता नाही आहे, कारण या कोर्टाच्या ऑर्डरमध्येच बेसिकली ही क्लॅरिटी नाही आहे की ही रिफंड प्रोसेस कशी असेल. तिसरी गोष्ट, स्टील, ॲल्युमिनियम, तांबं, कार आणि औषधांवरचे जे स्पेसिफिक टेरिफ्स होते ते मात्र कायम राहणार आहेत, ते बदलणार नाही आहेत, कारण ते टेरिफ वेगळ्या कायद्याखाली लावले गेले होते. तो कायदा होता ट्रेड एक्सपान्शन ॲक्ट सेक्शन 232. त्यामुळे ते क्रेडिट कंटिन्यू राहणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे भारतावरचे टेरिफ्स पण 10% पर्यंत खाली येणार का? तर त्याचं उत्तर अनफॉर्च्युनेटली नाही असं आहे, कारण 18% टेरिफ 50%वरनं 18%वर टेरिफ्स हे कशामुळे आले? तर अमेरिका आणि भारत ट्रेड डील झाल्यामुळे, ज्यानुसार भारतानं हे मान्य केलं आहे. इंटरिम ऑर्डर ऑलरेडी आलेली आहे, इंटरिम करार ऑलरेडी समोर आला आहे
की 18% कर हा अमेरिका भारतावर लावेल आणि भारत अमेरिकेवर 0% कर लावेल. आता मी तुम्हाला एक बातमी दाखवते. त्यात ट्रम्पचं स्टेटमेंट आलंय, जी आत्ता काही तासांपूर्वी पत्रकार परिषद झाली. त्यात ट्रम्पला हा प्रश्न विचारला गेला की मग भारताबरोबरचं जे ट्रेड ॲग्रीमेंट आहे ते पण आता अफेक्ट होणार का. तर त्यावर ट्रम्प असं म्हणतात की काहीही बदलत नाही आहे, भारत टॅरिफ भरणार आहे, आम्ही नाही भरणार आहे, म्हणजे अमेरिका नाही भरणार आहे. आधी उलट परिस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत सभ्य आणि हुशार नेते आहेत. अमेरिकेच्या बाबतीत भारत आम्हाला फसवत होता किंवा लूट करत होता असं त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे आम्ही भारताशी एक न्याय्य करार केला. आता आम्ही त्यांना टॅरिफ देत नाही, ते आम्हाला देतात. आम्ही थोडा फ्लिप केला आहे असं ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हटलेले आहेत. यातनं जगात काय मेसेज जातो बघा. एक म्हणजे राष्ट्राध्यक्ष संसदेला गुंडाळून ठेवू शकत नाही. राष्ट्राध्यक्षाला काँग्रेसच्या परवानगीशिवाय टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही. तो वाटेल त्या पद्धतीने त्याची पॉवर वापरू शकत नाही, कायदे गुंडाळून ठेवू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेचं हे वेगळे पण ठरतं की त्या देशात जर राष्ट्राध्यक्ष वाटेल त्या गोष्टी करायला लागल्या, कायद्यांना टांगून या सगळ्या गोष्टी करायला लागला, तर या राष्ट्राध्यक्षाला सुप्रीम कोर्ट लगाम घालू शकतं. म्हणजे सुप्रीम कोर्टाला राष्ट्राध्यक्ष मॅनेज नाही करू शकत. आता या निर्णयामुळे हबकलेल्या ट्रम्पला युद्धाशिवाय शांतता मिळणार नाही असं काही राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. आणि ही भडास कुठेतरी इराणबरोबर युद्ध करून निघू शकते. अमेरिकन्सना अशा पद्धतीने डेव्हिएट केलं जाऊ शकतं असं पण काही पॉलिटिकल एक्सपर्ट्स म्हणतात. भारतानं ट्रेड डील केली नसती तर 18%चे टेरिफ्स 10%वर खाली येऊ शकले असते का, किंवा काही काळानं रद्द होऊ शकले असते का. या प्रश्नांची उत्तरं आपण एक्सपर्ट्सकडनं जाणून घेऊ आणि ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तोपर्यंत धन्यवाद.